दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी सक्तीबाबत चर्चा सुरू आहे। हिंदी भाषेला शिवसेनेच्या मंत्र्यांचाही विरोध असल्याचं कळते। या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांकडून कळते। सरकारने निर्णय मागे घेतला पाहिजे। शिवसेनेच्या मंत्र्यांचा सूर आहे तर हिंदी सक्तीबाबत एक समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। यावरच सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, महत्त्वाची माहिती समोर येते म्हणजे हिंदी भाषेला आता शिवसेनेच्या मंत्र्यांचा देखील विरोध समजतोय। आंबेडकर नक्कीच, कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने राज्य सरकारने जे त्रिभाषेचं धोरण आखलं होतं आणि त्यामुळे हिंदीची सक्ती होणार होती, याला प्रचंड विरोध होताना पाहायला मिळते। आजच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हा जी आर जो आहे तो जाळण्यात आला। त्याच्यानंतर 5 तारखेला मोर्चा देखील आणि जनभावना आहे की तिसरी भाषा सक्तीची पहिलीपासून नसावी आणि हा सूर कुठेतरी कॅबिनेट बैठकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला देखील पाहायला मिळाला। यांच्या जे मंत्री आहेत त्यांनी राज्य सरकार के असेल तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे एक मत व्यक्त केलेलं आहे की त्या शिक्षण धोरणाच्या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा राज्य सरकारने विचार करावा, कारण जनभावना जी आहे ती कुठेतरी सरकारच्या विरोधात चालली आहे। त्याच्यामुळे त्रिभाषेच्या धोरणामध्ये हिंदीची सक्ती होऊ नये, खास करून राज्य सरकारच्या बाबत हा जो वेगळा विचार जनतेसमोर ठेवण्यात येतोय, त्याच्यामुळे एक वेगळी राज्य सरकारच्या बाबतची भावना जनमानसांमध्ये उमटते आणि ती उमटू नये, त्यामुळे याबाबतचा विचार राज्य सरकारने करावा अशी विनंती जी आहे ती या मंत्र्यांकडून करण्यात आली आणि यासोबत ते कमिटीचं गठन करण्यात यावं, जेणेकरण त्रिभाषा सूत्रीकरण गरजेचं आहे का याचं पूर्ण कारण मीमांसा आहे तो पुन्हा एकदा घेण्यात यावा अशा प्रकारचा देखील सूर जो आहे या मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत ठेवलेला आहे। निश्चित धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।